परीस स्पर्श कथा आणि काव्यांचा. नमस्कार मित्रांनो, परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, ताईंनो, माईंनो आणि अक्कांनो, नवरात्र विशेष भागामध्ये आपण पाहिलं मुंबादेवी मातेची कथा, आपण पाहिलं महालक्ष्मी मातेच्या मंदिराची कथा, आपण पाहिलं जीवदानी मातेची कथा. पण आपल्याला एक गोष्ट जाणवलं का की केवळ महालक्ष्मी माता आणि मुंबादेवी माता वगळता, म्हणजे ह्या दोन देवी आपल्या जमिनीवर किंवा समुद्र किनाऱ्यावर अस्तित्वात होत्या किंवा त्यांची मंदिरं जी आहेत त्या जमिनीवर आहेत, परंतु बहुतेक मातेंचं मंदिर हे डोंगराळ भागात आहे. आणि मी जीवदानी मातेच्या संदर्भात जी कथा सांगितली ती कथा सांगताना आपल्या सगळ्यांना सांगितलंच की महाराष्ट्र शासनाने रस्त्याच्या माध्यमातून, वाहनांच्या माध्यमातून आणि रोपवेच्या माध्यमातून जी व्यवस्था केलेली आहे त्या व्यवस्थेमुळे आज आपण बऱ्याचशा ज्या देवी डोंगराळ भागात अस्तित्वात आहेत तिथपर्यंत दर्शनाला पोहोचतो. तर अशाच स्वरूपाची आज आपण देवी पाहणार आहोत, ती म्हणजे मुंब्रा देवी. मुंबादेवी आपल्या 7 बेट आहेत जे मुंबई, जिच्या नावावरून नाव पडलं मुंबई, ती मुंबादेवी. आणि मुंबादेवीच्याच नावासारखं दुसरं नाव आहे ते म्हणजे मुंब्रा देवी. मुंब्रा स्टेशन आपल्याला माहिती आहे. मुंब्रा स्टेशन हे नाव मुंब्रा देवी या देवीच्या माध्यमातूनच पडलं. मित्रांनो, मी राहतो कल्याणला. कल्याणवरून ज्या वेळेस आपण सीएसटी कडे, म्हणजे विविध कारणाने, म्हणजे व्यवसायासाठी, नोकरीसाठी, शिक्षणासाठी सीएसटी कडे जातो, तर सीएसटी कडे जाताना जो मुंब्रा स्टेशन लागतो, मुंब्रा स्टेशनच्या बाहेर जर आपण डाव्या साईडला पाहिलं तर मोठा डोंगर दिसतो आणि त्या डोंगर भागामध्ये अस्तित्वात आहे ती आपली मुंब्रा देवी माता. आणि कल्याणवरून आपण मुंबई साईडला जर वाहनाने गेलो, रस्त्याच्या माध्यमातून आपण 25-30 किलोमीटर अंतरावरती गेल्यावरती बरोबर आपण मुंब्रा देवीच्या जो डोंगर आहे त्या डोंगराच्या पायथ्याशी जातो. रस्त्यापासून डोंगरापर्यंत साधारणपणे 1500 फूट म्हणजे 750 पायऱ्या आपल्याला या मुंब्रा देवी मातेच्या मंदिरापर्यंत चढाव्या लागतात. हो, पायऱ्या चढताना म्हणजे आपल्याला आपल्या वयोमानानुसार ज्याला जसं हळूहळू फास्ट जसं जाता येतील तसं आपण त्या पायऱ्या चढत जातो. मात्र पायऱ्यांची सुरुवात जिथे होते त्या सुरुवातीलाच डाव्या बाजूला भगत परिवाराचं घर आहे. ज्या भगत परिवाराने काही पिढ्यापूर्वीच या मुंब्रा देवी मातेचं तिथे स्थापना केली होती, तिथे पूजन केले होते आणि आजही खूप पिढ्यापासून ते लोक मुंब्रा देवी मातेची पूजा करत आलेले आहेत. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण हे 750 पायऱ्या चढून वरती जातो त्यावेळेस आपल्याला, म्हणजे आता बऱ्यापैकी म्हणजे पायऱ्या चढत असताना सरबत, खाऊची दुकाने, हॉटेल्स, कोल्ड ड्रिंक्स यांची आपल्याला छोटी दुकानं आपल्याला रस्त्यात म्हणजे वाटेमध्ये लागतात. आणि खरंच सांगू का, महाराष्ट्रातलं हे एक पहिलं मंदिर आहे की ज्या मंदिरामध्ये मुंब्रा देवी मातेच्या दर्शनाच्या व्यतिरिक्त नवदुर्गेचं दर्शन होतं. हो, मुंब्रा देवी मातेचं तिथे मूर्ती तर आहेच, परंतु नवदुर्गेचे सुद्धा मूर्ती आहे. म्हणजे जर आपल्याला कुठे, जसं आपण म्हणतो ना अष्टविनायकाचं दर्शन करताना आपण 8 गणपती फिरतो, नवदुर्गेचं दर्शन करण्यासाठी मात्र आपल्याला 9 ठिकाणी फिरायची गरज नाही. तर या मुंब्रा देवीच्या दर्शनाला गेल्यावरती आपल्याला आपोआपच नवदुर्गेचं दर्शन तिथे होतं, कारण तिथे नवदुर्गेच्या 9 मूर्ती अस्तित्वात आहेत. आणि तुम्हाला माहितीये का, या मंदिराची एक खासियत आहे. असं म्हटलं जातं की ज्या स्त्रियांना मुलबाळ होत नाही किंवा ज्या स्त्रिया वान्स म्हणून संबोधल्या जातात त्या स्त्रिया या मुंब्रा देवी मातेच्या दर्शनाला गेल्यावरती त्यानंतर आई झालेल्या आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये मातृत्व आलेलं आहे. अशा काही आख्यायिका आहेत. या आख्यायिकासाठी खास करून अशा स्त्रिया सुद्धा तिथे दर्शनाला जातात. आणि आपल्याला माहिती आहे की देवी माता म्हणजे आपल्या लेकराच्या हाकेला धावणारी
नवसाला पावणारी म्हणजे इतर देवी देवतांच्या सोबत मुंब्रा देवी माता सुद्धा आपल्या हाकेला आणि नवसाला धावते. आणि हो, तिथे जाणारा भाविक जण, तिथे अजून एक प्रथा अशी आहे की तिथे काही पायऱ्या जाताना म्हणजे आपल्याकडे जेवढा कापूर असेल तेवढा कापूर पायऱ्यांवरती पेटवत जातात. प्रत्येक भाविकाची श्रद्धा वेगळी आणि ते श्रद्धा व्यक्त करण्याचं माध्यम वेगळं. काही भाविक पायऱ्यांना हळदी कुंकू वाहत तिथे जातात. असंही मान्यता आहे की बऱ्याच जणांची बरेच नवस तिथे पूर्तता झालेली आहे आणि खास करून बऱ्याच महिलांना ज्यांना पुत्र प्राप्ती होत नव्हती किंवा बऱ्याच महिला ज्या वांज संबोधल्या जात होत्या त्यांना तिकडे मातृत्व लाभलेलं आहे. तर मित्रांनो, आपल्या ठाण्यापासून साधारणपणे 10-12 किलोमीटर अंतरावरती, मुंबईपासून 40 ते 45 किलोमीटर अंतरावरती आणि कल्याण सारख्या परिसरातून 5वं स्टेशन किंवा 35 किलोमीटर अंतरावरती असलेलं हे मुंब्रा देवीचं मंदिर. आणि या मुंब्रा देवीच्या मंदिरामध्ये नवरात्रात मात्र तुम्ही गेलात तर तुम्हाला भरपूर गर्दी भेटेल. दर्शनाला जाण्याचं, नयनरम्य दृश्य पाहण्याचं म्हणजे एक भाविक लोक ज्या त्यांच्यामध्ये संचारलेलं असतं तो योग मात्र खरंच वेगळा असतो. या निसर्गरम्य वातावरणात जर तुम्ही पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात गेलात तर तुम्हाला फोटो काढण्याचा मोह आवरता येणार नाही. परंतु आपण जातो कशाला? फोटो काढायला नव्हे, मुंब्रा देवी मातेच्या दर्शनाला आणि आपले गाराणे देवी समोर मांडायला. तर माझ्या मित्रांनो, ताईंनो, माईंनो आणि अक्कांनो, मुंब्रा देवी मातेची कथा इथे मी तुम्हाला सांगितली नाहीये, परंतु मुंब्रा देवी मातेची जी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगितली आणि आपण नक्कीच लवकरात लवकर मुंब्रा देवी मातेचं दर्शन घ्याल अशी मला खात्री आहे. मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं खरं, परंतु खरं सांगू का, माझ्यामध्ये आता कुतूहलता निर्माण झालेली आहे, माझ्यामध्ये उत्साह निर्माण झालाय की कधी एकदाच मुंब्रा देवी मातेच्या दर्शनाला जातोय आणि नवदुर्गेचं दर्शन घेतोय. तर ताईंनो, माईंनो आणि अक्कांनो, नवरात्र विशेष ही मुंब्रा देवीची कथा आपल्या सगळ्यांना, या मुंब्रा देवीचा व्हिडिओ आपल्या सगळ्यांना नक्कीच आवडला असेल तर हा व्हिडिओ फॉरवर्ड करायला हरकत नाही. आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स करून सांगायला नको.